नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. भारतीय रेल्वेने गेल्या काही काळापासून कात टाकलेली आहे. नवनवीन गाड्या सुरू झालेल्या आहेत. त्यामध्ये वंदे भारत ही वेगवान गाडी आता चांगलीच लोकप्रिय होत आहे. या प्रकारच्या गाड्यांच्या डब्यात चांगल्या सुधारणा झालेल्या आहेत. प्रवाशांनी तक्रार केल्यावर लगेच प्रतिसाद मिळतो. अनेक ठिकाणचे अंतर कमी वेळात पार होते. थोडक्यात आपल्या देशातील रेल्वेचे जाळे अत्याधुनिक रीतीने चालवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. गेल्या काही वर्षात रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. सर्वसामान्य जनता या गाड्यांचा उपयोग करून प्रवास करण्यामध्ये आघाडीवर होती. या पॅसेंजर गाडीची तिकिटे अत्यंत कमी किमतीत मिळत असत. या गाड्या सर्व स्थानकावर थांबत असत. त्यात रिझर्वेशनची काहीच भानगड नसे. रेल्वेने या प्रकारच्या अनेक लोकप्रिय गाड्या बंद करून टाकल्यामुळे लहान गावातील रेल्वेची स्थानके अगदी ओकीबोकी झालेली आहेत. संपूर्ण भारतातील कितीतरी पॅसेंजर गाड्या बंद झाल्यामुळे कमी अंतरावर जाण्यासाठी जी सुविधा उपलब्ध होती ती आता जवळजवळ बंद झालेली आहे. पण ज्या प्रमाणात अत्याधुनिक गाड्या वेगवेगळ्या मार्गावर सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याची परिणिती या गाड्या बंद होण्यातच होईल हे सांगायला कोणी ज्योतिषाची गरज नाही. एकूणच रेल्वेच्या वेगापासून ते खानापानापर्यंतची माहिती हल्ली सहज उपलब्ध होत असते. आतापर्यंत रिझर्व केलेल्या म्हणजेच आरक्षित केलेल्या तिकिटांची माहिती 4 तासांपूर्वी जाहीर करण्यात येत होती. तोपर्यंत ज्यांची तिकिटे वेटिंग लिस्टवर असायची, जे वेटिंग लिस्टवर असायचे त्यांच्या मनाची धाकधूक प्रचंड वाढत असे. केवळ 4 तासाच्या वेळात दुसरी काही पर्यायी व्यवस्था करणे शक्यच नव्हते. त्यामुळे पूर्ण पैसे भरून प्रवाशांना चोरासारखा प्रवास करावा लागत होता. आता नुकताच रेल्वेकडून एक निर्णय झाल्याची बातमी आलेली आहे. त्यामध्ये रिझर्वेशन नसल्यास जबरदंड करण्यात येईल असे ठरलेले आहे. या सर्व खटाटोपामध्ये रेल्वेने आता आरक्षण यादी प्रवासापूर्वी 24 तास जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करणे सुलभ होणार आहे. दुसऱ्या गाडीची तत्काळ तिकिटे घेणे किंवा इतर काही व्यवस्था करणे शक्य होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दिवसेंदिवस आपली भारतीय रेल्वे प्रवाशाभिमुख होत आहे. रेल्वेच्या 24 तासांच्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे. त्यामुळे प्रवाशांची धावाधाव थांबेल आणि रेल्वेचे आरक्षण नसलेल्या प्रवाशांची गर्दीही कमी होईल. हा त्यामधला फायदा आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.